नमस्कार मित्रांनो, मी मंगेश साबळे बोलतोय आणि ठेकेदारीचा अजून एक नमुना मी आपल्या सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून आज दाखवतोय। आपण बघू शकता या रोडचं काम चालू आहे आणि त्या रोडचं काम पद्धतशीरपणे चालू आहे की नाही यासाठी आपण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकाऱ्यांचा ताफा आज घटनास्थळी दाखल झाला। घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही पंचनामे करायचे असतात, काही टेस्ट करायचे असतात। त्या टेस्ट आज इथं रोडवर लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, ही सोलिंग आहे, डीएसबी आहे, डब्ल्यूबीएम आहे, मुरुम आहे आणि हे जे गड्डे आहेत हे अधिकाऱ्यांसमोर करायचे असतात, कार्यकारी अभियंत्यांसमोर करायचे असतात। मात्र अधिकारी येण्याच्या अगोदरच यांनी खडीचे थर मोजून इथं ठेवून दिलेले आहेत। म्हणजे अधिकारी येणार, नुसतं मोजमाप करणार आणि निघून जाणार। हे खडी याच्यातूनच निघलाय याचं प्रूफ मात्र अधिकाऱ्याकडे नाही। हे कमी पडलं तर आणून याच्यामध्ये टाकू शकता, मॅनेज हे होऊ शकतात। त्यात एक हुशार अधिकारी लिंबोरे म्हणून आहे, ते म्हणताय हे रोडचं बघितल्या जाईल, मात्र आधी नाली करायला मदत करा। हेही तितकंच महत्वाचं आहे। नाली झाली पाहिजे, नाली झाल्याशिवाय पाणी जाणार नाही आणि रोड मजबूत राहणार नाही। मात्र रोडच्या कामामध्ये, ठेकेदारीमध्ये हा खूप मोठा भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतोय। भ्रष्टाचाराकडं, ठेकेदारीकडं आणि भ्रष्ट होणाऱ्या कामाकडे मात्र कोणाचं लक्ष नाही। नाल्या अगोदर झाल्या पाहिजे, शेतकऱ्याचा वावर अगोदर फोडला गेलं पाहिजे, असे लिंबोरे साहेब आपल्याला सांगतायत। मित्र, हे सर्व काम अधिकारी आल्यानंतर होत असतं, मात्र अगोदर ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। अधिकारी आल्यानंतर फक्त मोजमाप करतायत आणि आपण लाईव्हच्या माध्यमातून दुसऱ्या स्पॉटवर एक आपण घटना अशी आपण त्यांना करायला लावणार आहोत। त्या ठिकाणी सोन्याचं सोनं व पाण्याचं पाणी होईल याबद्दल एक लाईव्ह मी परत एकदा करेल। धन्यवाद।